आमच्या गावाला पाणी आलं तर त्यांचाच आम्हाला आसरा आहे। जनावरांनी सगळी वैरण दवाखाना सगळं जनावरांनी बी आहे, माणसाला बी आहे, खायला प्यायला सगळं त्यांची व्यवस्था आम्हाला आहे। आणि पाणी आलं तर बी आमच्या गावात आमच्या हिच्याशिवाय आम्हाला कोणता बी आसरा नाही। आम्ही हितच येणार, हितच राहणार। गुरुदत्त माऊली पूरग्रस्तांची सावली। गुरुदत्त कारखान्यावर अनेक स्थलांतरित पूरग्रस्तांना मिळाला निवारा। नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी कारखान्यानं कोणत्याही शासकीय मदतीविना सन 2005, 2019, 2021 आणि आता 2024 मध्ये आलेल्या महापुरात अनेक पूरग्रस्तांसह त्यांच्या जनावरांच्या निवाऱ्याची सोय करून पुन्हा आपल्या वेगळ्या उपक्रमाचा ठसा उमटवलाय। म्हणजे मायबापासारखं डोक्यावर हात ठेवणार असं एक कारखाना म्हणून असतं इथे एक आहे, म्हणजे गुरुदत्त कारखाना। आणि तिथं म्हणजे राहुलदादा घाटके साहेब त्यांनी ह्या महापुराच्या काळात ह्या गोरगरिबाच्या जनतेला ज्यांच्या घरात पाणी आलेलं आहे, खरं म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे त्या नदीकाठची जी गावं आहेत या गावात जे गुरं असू दे मसरं असू दे, खरं म्हणजे त्यांना जे साहेबांनी जे बघितलेलं आहे आणि इथल्या लोकांनी बघितलेलं आहे त्या साहेबांचा आम्ही उपकार कधी आम्ही फेडू शकणार नाही। सध्याच्या पूर परिस्थितीत शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी, खिद्रापूर, बस्तवाड आदी भागातील पूरग्रस्त त्यांच्या जनावरांच्या समवेत गुरुदत्त कारखान्याच्या निवारा शेडमध्ये विसावलेत। पाहूया शिवार न्यूज नेटवर्कचा स्पेशल रिपोर्ट। जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढतो आणि बघता बघता पूर सदृश परिस्थिती निर्माण होते। अनेकांचं स्थलांतर, जनावरांची सोय शासकीय पातळीवर होते, मात्र उर्वरित पूरग्रस्तांना जागा नसल्यानं त्यांचा आसरा बनवून नेहमी गुरुदत्त कारखाना पुढे येतो। गेल्या 2005, 2019 व 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे अनेक बेघर झालेल्या पूरग्रस्तांना आसरा देऊन त्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि प्रामुख्याने आरोग्याची काळजी घेण्यात येते। पूरग्रस्तांच्या बरोबर त्यांच्या जनावरांच्या निवाऱ्याची व चाऱ्याची सोय या कारखान्याच्या वतीने केली जात असल्यानं अनेक शेतकरी ग्रामस्थातून अंतर्मनानं गुरुदत्त कारखान्याचे आभार मानले जातात। या कामी गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटके, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी परिश्रम घेतात। दरम्यान नुकत्याच पूर सदृश परिस्थिती या कारखान्यावर एकूण 301 पूरग्रस्त नागरिक, 184 जनावरे स्थलांतरित झाले। त्यांचे संपूर्ण नियोजन कारखान्याच्या वतीने योग्यरित्या करण्यात आले। यावर्षी या कारखान्यानं सामाजिक बांधिलकी जपत अनेक पूरग्रस्तांना आणि त्यांच्या जनावरांना आपल्या आसऱ्यात सामावून घेतला असल्यानं गुरुदत्त माऊली पूरग्रस्तांची सावली ही ओळ प्रामुख्यानं कारखान्याच्या सामाजिक कार्याकडे पाहून आठवते। शिवार न्यूज साठी संतोष तारळे, टाकळीवाडी।